असेल तर ती निश्चितपणे पत्रकारांची निर्मिती त्यासाठी चालते। म्हणजे समाजातल्या चांगल्या गुणाचं संवर्धन करण्याचं काम आणि वाईट गुणाचं नष्ट करण्याचं काम हे पत्रकारिता निश्चितपणे करते। त्यासोबतच शिक्षणाच्या म्हणजे आपण बघतो की दररोज मनुष्य हा लहानपणापासून बालपणापासून ते अगदी मृत्यूपर्यंत तो शिकत असतो आणि दररोज सकाळी जर आपल्याला काही ज्ञान जर कुठून मिळत असेल, सकाळी ज्ञानवर्धन जर कोणाकडून होत असेल तर आपल्या घरी येणाऱ्या पेपरमधून आपल्याला ज्ञानवर्धन निश्चितपणे होतं, ते सुद्धा कामाचे करताय। आणि मी आता सांगितलंच आहे की राजकारणाच्या संदर्भात सुद्धा की काय चांगलं आहे काय वाईट आहे, काय लोकांमध्ये कोणत्या पद्धतीचं रोष निर्माण करायचा आहे, हे जर सगळं जे आहे त्यांना कसं वटणीवर आणायचं आहे याचंही सगळं काम जर कोण करत असेल तर निश्चितपणे पत्रकार करतात। मी एक नेपोलियन सारखा माणूस त्या काळामध्ये तो सुद्धा असं म्हणतो की 1000 सैनिक असतील, 1000 बंदूकधारी असतील, त्यांच्यावर एक फक्त पत्रकार भारी असतो। एका म्हणजे 1000 बंदूकधारी जेवढे एखाद्या माणसाला करू शकणार नाही, नमोहरण करू शकणार नाही, तेवढा एक पत्रकार करू शकतो असं आपण म्हणतो। आता अनेक अशा हे आहेत आणि म्हणून मी असं म्हटलंय की खऱ्या अर्थानं आमच्या मानस फाउंडेशनची जी चळवळ आहे, विधवा घटस्फोटित परित्यक्ता महिलांना न्याय देण्याची चळवळ, त्यांना रूढी परंपरेतून मुक्त करण्याची चळवळ, त्यांना रोजगार मिळवून देण्याची चळवळ, ही जी चळवळ सगळी आहे, या चळवळीला सगळ्यांनी या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पत्रकार मंडळींनी इतकी भरभरून साथ दिली, इतकं चांगलं त्याच्याबद्दल लेखन केलं आणि त्याच्यामुळं आमच्या सगळ्यांचा उत्साही तो वाढला। आणि ही जी चळवळ आहे ही चळवळ केवळ महाराष्ट्रातच नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचले। कोल्हापूरला आम्हाला बोलवण्यात आलं, त्या ठिकाणी सत्कार केला आणि तिथे सुद्धा त्यांनी अशा पद्धतीचा कार्यक्रम घ्यावा असे तिथले प्रसिद्ध प्रोड्युसर जे आहेत त्यांनी खूप पिक्चर्स काढलेले आहेत, त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली की आम्ही सगळा खर्च देतो, तुम्ही या ठिकाणी या। त्यासोबतच इतकंच नाही तर ही चळवळ या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून पर राज्यात सुद्धा गेले। झारखंड मधून मला फोन आला की आम्ही या ठिकाणी जागतिक विधवा दिनाच्या निमित्तानं कार्यक्रम ठेवलाय, तर त्या कार्यक्रमाला तुम्ही या। म्हणजे अशा पद्धतीचं हे सगळं जर झालं असेल, यामध्ये याला चांगली प्रसिद्धी दिली असेल, चांगलं जर काम आम्हाला जर प्रोत्साहन दिलं असेल तर त्या पत्रकार बंधूंनी निश्चितपणे दिला आणि म्हणून त्यांचाही कुठेतरी गौरव व्हावा। आज आपण पाहतो खरं म्हणजे आज असं म्हटलं जातं की हे पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, असं जरी आपण म्हणत असेल, परंतु अनेक घटकांना न्याय मिळाला, पण ज्यांनी सगळ्या घटकांना न्याय दिला ते पत्रकार मात्र पाहिजे तितका सन्मान आणि पाहिजे तितकं त्यांची उन्नती ज्या व्हायची ती निश्चितपणे या आपल्या त्यात कंजूसी झाली आणि म्हणून त्यांच्या कार्याचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे। यासाठी गणेशराव आणि आम्ही दोघं बसलो आणि एक विचार असं मनामध्ये आला की आपण सुद्धा या आपल्या या सगळ्या पत्रकारांचा सत्कार करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून या वर्षीपासून ते म्हणाले पुढच्या वर्षीपासून आपण करू, की पुढच्या वर्षीपासून आपण एक वृत्त गौरव पुरस्कार आपण द्यायला सुरुवात करू। मग मी म्हटलं आपल्याला वृत्त गौरव पुरस्कार द्यायचा जर आहे तर मग त्याला वेळ कशाला पुढच्या वर्षी करता, आपण आता सुरू करू। आणि खरं म्हणजे आम्ही 11 की 13 तारखेला कार्यक्रम ठेवला होता, पण जैन साहेब त्या दिवशी भेटले आणि ते म्हणाले की मग तुम्ही क्रांती दिनाच्या दिवशी का घेत नाही, आणि म्हणून क्रांती दिनाच्या दिवशी हा कार्यक्रम आयोजित केला। मला खूप आनंद वाटतो की यासाठी या सगळ्या मंडळींना आपण सगळ्यांनी वेळ दिला। आम्ही हा जो पुरस्कार सुरू केलाय हा इथे थांबणार नाही। दरवर्षी 4 जणांना जे पत्रकारितेमध्ये काम करतात त्या सगळ्या दरवर्षी 4 जणांना हा पुरस्कार आपल्याला निश्चितपणे तो द्यायचा आहे। भविष्यात आपण भविष्यामध्ये एक याची कमिटी तयार करू आणि कोण कोण घ्यायचे ती कमिटी ठरवलं। आपण मानस फाउंडेशन थोडंसं त्यापासून दूर राहू की कोणाला द्यायचं आहे ते त्या कमिटीनं 2-4 जण त्यामध्ये आपण ते त्या पद्धतीने ठरवतील। अशा पद्धतीने आपण हा कार्यक्रम निश्चितपणे द्यायचा। आज याचं स्वरूप
निश्चितपणे खूप कमी आहे, पण ती एक सुरुवात आहे. आपल्याला एक सुरुवात करायची आहे आणि एक चांगली सुरुवात या छोट्याशा जागेपासून आपण केली आहे. मला सगळ्यांनी सहकार्य दिले याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद मानतो.